ज्ञानोबराय म्हणतात बाबा गुरु तिथंच ज्ञान प्राप्त होते आणि ते ज्ञान फक्त आपण श्री गुरूंच्या चरणावरती अर्पण करायचं असतं. त्याशिवाय आपल्या मनाला समाधान लागत नाही. मनाला समाधान लागते बाजारात मिळणारी वस्तू नाही समाधान. याकरता गुरुच्या चरणाजवळच जायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात माझे श्री गुरु ज्ञानोबराय असून जगद्गुरु तुकाराम महाराज असू सगळे संत महात्मे सांगतात दादा हो मन असं आहे ना या मनाकरता सांगा ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देव पत्नींनी माझ्या सत्यपतिव्रता असणारी अनुसया हिचं सत्व पाहण्याकरता कुठं गेलं मन तुम्ही विचार करा ना. कुठं मन गेलं की अनुसयाचे पातिव्रत्य आमच्यापेक्षा श्रेष्ठ नको व्हायला म्हणून त्यांनी हा प्रयत्न केविलवाला प्रयत्न केला की आमच्यापेक्षा अनुसया पतिव्रता श्रेष्ठ आहे हे या युगात आम्हाला सहन होत नाही. आम्ही देवपत्नी आहोत आणि अनुसया हे मृत्यू लोकातली एक ऋषी पत्नी आहे. पण भागवत ग्रंथामध्ये एकच ओवी सांगतो अभंगातली या कीर्तनातली एवढीच ओवी घेऊन जा मला बाकीचं तुम्ही जे काय सांगितले तुम्हाला तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. एकच ओवी सांगतो एवढी. भागवत ग्रंथातली ओवी सुंदर आहे. ऐका आत्रीची नवल परी ऐका आत्रीची नवल परे तिन्ही देव जन्मले उदरी श्री दत्त योगेश्वरी आगाध थोरी अनुसयेची. काय सुंदर उभी ही आत्रीची अनुसया आहे ना तिची आगाध थोरी आहे आणि तिने देव तिच्या जन्माला उतरवले. कसे आले असते कारण त्याला कारण मनच आहे. त्याला कारण काय मन आहे. सहज नारदाची स्वारी भगवान शंकरानं केली. शंकराला सांगितल्यानंतर पार्वतीशी सांगे तेव्हा चतुरा शिवशंभू तुम्हा तिघी पेक्षा आत्रीची अनुसया पतिव्रती. भागवत ग्रंथात सुंदर उल्लेख की तुम्हा तिघी देवस्त्रियांपेक्षा लक्ष्मी सावित्री आणि पार्वती तिघींपेक्षा एक अनुसया नावाची पतिव्रता आहे मृत्यू लोकामध्ये. आत्री ऋषीची पत्नी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहे असं म्हटल्यानंतर भगवान शंकरानं पार्वतीला